साक्षात श्रीमान रायगडावरती जायचं स्वप्न माझं पूर्ण झालं, ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर काल मित्रांनो 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता, त्यामुळे आम्ही रायगडाला भेट दिली होती. त्यानंतर वरती गेल्यावरती पब्लिक बघून खूप मनाला बरं वाटलं. तरी 3 लाखाच्या एक आसपास पब्लिक होतं मित्रांनो, बघू शकता. तितक्यात लगेच पालखी आली, दर्शन घेतलं पालखीचं. इथं मित्रांनो घोषणा देत होते, म्हटलं बघूया काय आहे इथं. मधील गायीची हत्या बंद करण्यासाठी मदत करू शकते, तर कृपया सगळ्यांनी सहाय्य करा. धन्यवाद. हे ऐकून खूपच भारी वाटलं, त्यामुळे मी पण सही दिली मित्रांनो, आणि तुम्ही पण दिली असाल तर खरोखर प्रणाम. आणि इकडं आम्ही आता निघालो होतो जगदीश्वर मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. ऊनसुद्धा खूप लागत होतं आणि त्यात लोकांची धावपळ, आणि त्यात परत गर्दी पण खूप होती. मग तितक्यातच राजांचं आगमनसुद्धा झालं. हे सगळं बघून झाल्यावरती आम्ही निघालो घरी जायला. मग ह्या उन्हाच्या कडकडात आम्ही पण अडकलो होतो मित्रांनो. ही गर्दी बघूनच खाली जायला खूप रांग मोठी होती, त्यामुळे इथं बघा कशी मॅप बघत थांबलेत. आणि नंतर आम्ही निघालो खाली उतरण्यासाठी, दुसरी वाट बघण्यासाठी. जिथं आम्ही गेलो होतो तिथं वाटच नव्हती. मग तिथून परत पाठी फिरलो आणि मग परत खाली दुसऱ्या रस्त्याला निघालो. कुठं रस्ताच सापडत नव्हता, म्हणून परत एकदा मॅप बघितला खाली उतरण्यासाठी, पण मॅपमध्ये सुद्धा काही दाखवत नव्हतं, बघू शकता. वाट खूप अवघड होती, पण जाणं घरी महत्त्वाचं होतं. म्हणून आम्ही कसे उतरलो, बघू शकता. अवघा याला तर उतरता येत नव्हतं. जशी वाट शोधत होतो तशी मजा सुद्धा येत होती. वाट शोधण्याच्या नादात अर्धा रायगड किल्ला फिरून झाला आमचा. फिरून फक्त एकाच जागेवरती येत होतो, खालून वरती वरतून खाली. तर बघू शकता फिरून वैतागलो. मग म्हटलं आता आपल्याला जाण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे मेन दरवाजा. तिथून मग आम्ही निघालो. खूप फिरल्यानंतर एक काका भेटले. मग काकांना विचारलं, काका मग इकडे कुठे जेवणाची सोय? ते ऐकल्यावरतीच मित्राच्या तोंडावरती स्माईल. मग नंतर निघालो आम्ही वरती काकांच्या मागून. मग आम्ही जेवलो तर नाहीच. मग म्हटलं आता आपण रोपवेने जाऊया, बघूया तिकडे तरी तिकीट भेटतं काय. रोपवेसाठी तर निघालो, पण जेवढी वरून लोक खाली जात होती तेवढीच वरतीसुद्धा येत होती. मधल्यावरती तिकीट काय भेटताना मुश्किल होतं. रोपवेच्या इथे पोचलो एकदासा. नंतर बघूया आता तिकीट भेटते की नाही. सगळं बंदच दिसतंय, त्यामुळे भेटताना जरा मुश्किलच आहे. बघूया तरी भेटते की नाही. तिकीट तर आम्हाला काही भेटलंच नाही, म्हणून त्यामुळे आम्ही परत पुन्हा पाठी आलो. त्यानंतर गर्दी तर खूपच होती, जायला कुठं दुसरा चान्सच नव्हता. त्यानंतर आम्ही घुसलो मध्ये. इथे जेव्हा आलो आम्ही तेव्हा एकच आम्हाला समजलं की उतरण्यासाठी फक्त एकच दरवाजा आपल्यासाठी उघडा असेल, तो म्हणजे आपला महादरवाजा. बघता महादरवाजा आला. महादरवाजात आम्ही पोचलो, गाड्याच्या पायथ्याशी पोचलो. आणि हेच ते सर्वात उंच टकमकतो. निरोप नाही बा रायगडा, पुन्हा भेटण्याचं वचन देऊन जातोय, असं एक गाड्याला मी वचन दिलं. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आणि दादा पण आता खूप वैतागला आहे. नशीब आमचा 2 व्हीलरचा प्लॅनिंग कॅन्सल झाला आणि आम्ही 4 व्हीलरमधूनच आलो. आणि साईदादाला बस चुकली म्हणून साईदादा पाठीच राहिला होता, तर साईदाची आम्ही वाट बघत होतो. लगेच साईदादा आला लगेच, आणि आम्ही निघालो आता घरी. हा सीन बघून तर खूपच भारी वाटत होतं. तर आम्ही निघालो घरी, आणि हे बघून जरा वेगळंच वाटलं, कारण असं होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. तर शिवभक्तांना माझी एकच विनंती आहे, जर तुम्ही फिरायला गडांवर जर जात असाल तर गाड्या सावकाश चालवा, कारण अजून रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत. त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे काय चुकलं असेल तर जरा समजून घ्या. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.